The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। मनोपुब्बङ्गमाधम्मा मनोसेट्ठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासति वा करोति वा ततो नं सुखमनवेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार वंदन करतो। ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिनी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका शिरोळ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळ जयसिंगपूर आयोजित 34वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी संपन्न होत असताना आज मार्गशीर्ष पौर्णिमा रविवार दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी आपल्या वैशाली बुद्ध विहार लुंबिनी वन धम्मनगर जयसिंगपूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी ही परिषद संपन्न होत असताना या परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष व उद्घाटक गुरुतुल्य पूजनीय भदंत डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो सचिव अखिल भारतीय भिक्खू संघ त्याचबरोबर या धम्म परिषदेसाठी ज्यांनी आम्हाला इथे निमंत्रित केले असे पूजनीय भदंत प्राध्यापक डॉक्टर यश कश्यपायन महास्तवीर त्याचबरोबर ज्यांनी आताच आपणास बुद्धगया मुक्ती आंदोलना संदर्भामध्ये धम्मदेशना देऊन उपकृत केले असे पूजनीय भदंत प्रज्ञाशील महास्तवीर माजी महासचिव महाबोधी महाविहार बुद्धगया आमच्या समवेत धम्ममंचावरती उपस्थित असलेले पूजनीय भदंत प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपाल महास्तवीर पाली भाषा विभाग प्रमुख मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद त्याचबरोबर पूजनीय भिक्खू दीपंकर सातारा श्रामणेर करुणानंद त्याचबरोबर पूजनीय भिक्खुनी बुद्धकन्याजी थेरी आणि पूजनीय भिक्खुनी धम्मचारिणी थेरी सोलापूर संपूर्ण भिक्षू संघ आपल्या या धम्म परिषदेचे सर्व सन्माननीय आयोजक रमाई उपासिका संघ शिरोळ तालुका बौद्ध धम्म प्रचार समिती नालंदा सार्वजनिक ग्रंथालय प्रबुद्ध भारत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पंचशील नागरी सहकारी पतसंस्था कमलापती विद्यार्थी वसतिगृह बहुजन सामाजिक संस्था आणि सर्व तरुण आपल्या सर्वांच्या प्रती तथा दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक
सर्वांच्या प्रती सर्वप्रथम मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या दुःख मुक्तीकरिता तथागत भगवान बुद्धांच्या द्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। अनेक वर्षानंतर आम्ही जयसिंगपूरला आलो। मला वाटतं 15 वर्षांच्या पूर्वी एकदा सत्यपाल भंतेजी आणि आम्ही भेट देण्यासाठी जस्ट आलो होतो, त्यानंतर आता आलो। आम्हाला भंतेजी एस काश्यपायनजी यांनी निमंत्रण दिलं आणि अजून कोण आपल्या कमिटीचे मेंबर्स होते, मला परिचय नाही कुणाचा सर्वांचा। मला वारंवार फोन करत होते, मेसेजेस करत होते, पण माझी प्रकृती बरी नसल्या कारणाने मी कुणाचे फोनही घेतले नाही आणि मेसेजही वाचले नाही। पण मग भंतेजी अगोदर मला म्हणाले, एस काश्यपायन तुम्ही जर आले नाही तर मला इथून काढून देते। अरे ते म्हणाले, लोक म्हणतात की करुणानंद भंतेजी आले नाही तर तुम्हाला इथं राहता येणार नाही। आता माहित नाही ते मस्करीत म्हणाले की खरंच म्हणाले ते। तर असो, मला बऱ्याच लोकांचे फोनही आले की भंतेजी आपण येणार आहात काय। उपगुप्त भंतेजी पण म्हणाले चला आपण गेलो पाहिजे, सत्यपाल भंतेजी पण म्हणाले गेलो पाहिजे। मला फार आनंद झाला। सकाळपासून मी पाहतोय आपल्या तालुक्याच्या ठिकाणी आम्हाला सकाळी आपण घेऊन गेलात पंचायत समिती कार्यालय सिरोळ, तिथे विविध जाती धर्माचे आजी माजी सैनिक संघटनेतील जे काही सैनिक आहेत त्यांच्या वतीने महामानवांना मानवंदना देण्यात आली। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि अजून शाहू महाराजांचा पुतळा किंवा सर्व काही जे महापुरुष आहेत त्यांना पुष्पहार अर्पण केला। तिथून आपण धम्मज्योतीची रॅली इथपर्यंत काढली। अजूनही ही धम्मज्योत इथे जळत आहे। निश्चितपणे ही धम्माच्या प्रचाराची एक प्रतिकात्मक धम्मज्योत आहे आणि ती कायमस्वरूपी तेवत राहावी यासाठी तुम्ही आमच्या समोर, तुमच्याही समोर ठेवलाय। कारण बाबासाहेब म्हणाले जागृतीचा विस्तव तुम्ही कधीही विझू देता कामा नये आणि सकाळपासून मी पाहतोय हा विस्तव सुरूच आहे। आणि त्यामुळे तिकडनं इकडे आल्यानंतर आम्ही पाहिलं श्रीलंकेचा बुद्धवृक्ष पण आपल्या इथे लावला। मोठं विहाराचं काम सुरू आहे। आता प्रास्ताविकात आपल्या डॉक्टरांनी सांगितलं की किती 1 कोटी रुपये मंजूर केले, त्यापैकी 50 लाख खर्च झाले आणि अजून 50 लाखाचं काम सुरू करण्यात येणार आहे। तेव्हा निश्चितपणे ही भूमी मला वाटतं तीर्थक्षेत्राचा क दर्जा प्राप्त आहे आणि त्यामुळे इथे मोठं विहार उभं राहील, मोठं भिक्खू श्रामणेर प्रशिक्षण केंद्र उभं राहील आणि भविष्यात महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज या पश्चिम महाराष्ट्रातील जयसिंगपुरातून निर्माण होईल यामध्ये तिळमात्र शंका नाहीये। किती 34 वर्षे झाले बघा, 34 वर्षांचा कालावधी। मला वाटतं दाभडच्या परिषदेनंतर ही दुसरी परिषद असेल। दाभडची किती 38वी परिषद, आता दाभड नांदेडची परिषद आहे। त्याच परिषदेपासून प्रेरणा घेऊन मला वाटतं ढाले गुरुजी वगैरे तेव्हा काहीतरी होते, त्यांनी या परिषदेचं आयोजन केलं आणि पाहता पाहता 34 वर्ष झाले बघा। म्हणजे 34 वर्षांपूर्वी जे जन्मलेले आहे आता ते म्हातारपणाकडे झुकले, तेव्हा ही परिषद आपण सुरू केली आणि मोठी गर्दी जमली। आम्ही आता मध्यंतरी तिकडे विहाराकडे गेलो होतो चक्कर मारायला, इथे जेवढे बसले तेवढे तिकडे पण होते। तर मी म्हणालो आता इकडे हे काय करत आहेत, तर कोणी खिचडी खात होतं, कोणी गप्पा मारत होतं। आता परिषद म्हणल्यावर, कार्यक्रम म्हणल्यावर सर्वच प्रकारचे लोक येतात आणि त्यामुळे तुम्ही ऐकणारे आहात म्हणून इथे बसलात। खरं तर हा कोल्हापूर, सातारा, सांगली हा जो एरिया आहे, बाबासाहेबांचं या परिसरावर प्रेम होतं। बाबासाहेबांचं इकडे येणं जाणं होतं। मी सोलापूरला पण गेलो, तिकडे ती चावडी आहे राजवाड्यामध्ये बाबासाहेबांची सभा झाली। कोल्हापूर जवळ तुमचं मानगाव आहे, मला वाटतं मानगावलाही छत्रपती आपले शाहू महाराजांच्या उपस्थितीमध्ये बाबासाहेबांची परिषद झाली होती। तिथेही पंढरपूरला बाबासाहेबांना गाडगे बाबांनी बाबासाहेबांना ती धर्मशाळा दान दिली। सोलापूरलाही बाबासाहेबांचं येणं जाणं होतं। रमाईलाही सोलापूरला बाबासाहेबांनी आणलं होतं आणि तिथूनच मग रमाई बाबासाहेबांना मला पंढरपूर दाखवा म्हणाल्या होत्या, पण जवळ असूनही बाबासाहेबांनी काही पंढरपूर दाखवलं नाही। रामू तुझ्यासाठी मी एक असं पंढरपूर निर्माण करेल की जिथे तुला कोणी म्हणू शकणार नाही की तुम्ही महार समाजाचे आहेत आणि तुम्हाला मंदिरात येता येणार नाही।
या पंढरपुरात जर मी तुझ्या विनंतीवरून गेलो आणि तिथे जर मला विरोध केला, माझा अपमान केला, तर तुला तो आवडेल काय? म्हणजे हा जो प्रसंग आहे या सोलापूर साईडचाच आहे. आता आपल्या कुटीमध्ये भिक्खू निवासामध्ये कोणीतरी उपासक होते, त्यांनी सांगितलं भंतेजी कोल्हापूर पासून 10-12 किलोमीटरवर लेण्या पण आहेत काहीतरी. हा संपूर्ण पट्टा जो अपरांत प्रदेशाचा होता भगवंताच्या काळामध्ये, म्हणजे मुंबई पासून गुजरात, कच्छ, मुंबई, त्यानंतर तुमचं वाई, सातारा, सांगली, इकडे कोल्हापूर, सोलापूर, गोव्यापर्यंत, हा पुणे, हा संपूर्ण जो पट्टा आहे कोकण किनारपट्टी, हा अपरांत प्रदेशाचा तो भाग होता. आणि त्यामुळे सर्वाधिक लेण्या ह्या पण साईडला आहेत. म्हणजे औरंगाबाद वरून आपण पुणेकडून औरंगाबाद, नाशिक, पुणे, नंतर मुंबई, तिकडे कच्छ, गुजरात, आणि तिकडनं पुन्हा मुंबई मार्गे इकडे जर गोव्यापर्यंत गेला तर असंख्य लेण्या आहेत. आणि त्यामुळे हा एक काळी बौद्धमय प्रदेश होता आणि त्यामुळे इथे एकेकाळी भिक्खूंचं राहणं होतं. आणि म्हणूनच की काय बाबासाहेबांचंही येणं जाणं होतं. मी लेण्या पाहायला साताऱ्याला जाणार होतो, कराडला जाणार होतो, पण ते काही जाणं झालं नाही. माझी फार इच्छा आहे, कारण लेण्यांवरती आम्ही काम करतो. आता भंतेजी बोलले बघा, प्रज्ञाशील भंतेजी, खरं तर आपण बुद्ध बाबासाहेबांचा उदो उदो करतो, बुद्ध गयला पण जातो, अनेक ठिकाणी जातो. आम्ही पण आता बुद्ध गयला जेव्हा जाऊन आलो, उपगुप्त भंतेजी तर आमचे 34-38 वर्षांपासून बुद्ध गयची धम्म सहल काढतात. तुम्ही बुद्ध गयला तुम्ही गेला असतात. महाबोधी विहाराची अवस्था खरंच लय डेंजर आहे. आपण जातो, पाया पडून येतो, तिथे वंदन करून येतो. तुम्ही श्रावस्तीला गेला असाल, श्रावस्तीला आपल्या विशाखा मिगार मातेने पूर्वाराम नावाचं विहार जे भगवंताला दान दिलं होतं, तुमच्यापैकी कोण कोण पाहिलं आता जाऊन? बुद्ध गयला गेल्यावर पूर्वाराम जिथे होतं तिथे कोण कोण गेलेलं आहे? तुम्ही जर तिथे गेलात तर सम्राट अशोकाने निर्माण केलेला एक स्तंभ आहे, अशोक स्तंभ, तो मोडलाय. त्याला आता ते हे बनवलंय, काय म्हणतात त्याला, ते असं लिंग काय म्हणतात, पूजा करतात ते तसं बनवलंय. आणि एवढी वाईट अवस्था आहे त्याची. हा एक विषय वेगळा आहे, पण अत्यंत वाईट विषय आहे. जिथे तिथे हे सगळं काही करून ठेवलंय. मी गुगलवरती सर्च केल्या तुमच्या साताऱ्याच्या लेण्या, तिकडे पण काय काय बसवलंय. ते जुन्नरला लेण्या, तिकडे पण काय काय बसवलंय. पुण्याला एकविरा ते लेण्या आहे, तिकडे पण काय काय बसवलंय. हे यासाठी म्हणून मी सांगतो आहे की बाबासाहेबांनी आपल्याला जो बुद्धाचा धम्म दिला, तो बुद्धाचा धम्म आपल्याला दिल्यानंतर आपण धम्माचं आचरणही करू शकलो पाहिजे आणि धम्म जिवंतही ठेवू शकलो पाहिजे, तो टिकवू शकलो पाहिजे. आणि त्यासाठी म्हणूनच बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाचा धम्म दिला बघा. आणि त्यामुळे तुमचं माझं प्रत्येकाचं नैतिक कर्तव्य आहे, एक तर बुद्ध धम्माचं आचरणही करू शकलो पाहिजे आणि बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी योगदानही देऊ शकलो पाहिजे. नाहीतर मी नेहमी सांगतो त्यानुसार फक्त जय भीमच म्हणायचा, जयंतीला जमायचं, पोटभर खायचं, बाबासाहेबांनी दिलेल्या स्कीमा उचलायच्या, रिझर्वेशन घ्यायचं आणि नंतर पोट भरलं की बाल्याची माय, बाल्याचा बाप 10x10च्या खोलीत आणि समाजन बाबासाहेबाचा विचार केला चुलीत म्हणते. तर ही फार वाईट गोष्ट आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जर धम्माचा प्रचार आणि प्रसार करायचा असेल, समाजामध्ये जागृती निर्माण करायची असेल, बाबासाहेबांचा विचार जिवंत ठेवायचा असेल, तर आपली बुद्धिमत्ता ही खर्च केली पाहिजे. दुसरी गोष्ट वेळ देऊ शकलो पाहिजे आणि तिसरी गोष्ट पैसा खर्च करू शकलो पाहिजे. ज्यांना वाटतं मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे, ज्यांना वाटतं मी बुद्धाचा अनुयायी आहे, त्या प्रत्येक व्यक्तीने, तो भिक्खू असेल, भिक्खुनी असेल, उपासक असेल, उपासिका असेल, त्यांनी समाजाला 3 गोष्टी वाटल्या पाहिजे मरेपर्यंत. आणि नाहीतरी आपण मरणारेच आहोत. कोण जिवंत राहील? ना मी ना तुम्ही. इथे कोण अमृत पिऊन आलाय जगण्यासाठी? आपले पंजोबा पंजा गेल्या की नाही? आपण किती चिपकू घरादाराला, गाड्या घोड्याला, पदाला राहू लागलो तरी काय असं आहे का आपण 200-300 वर्ष जगणार कासवासारखं? जगाल काय? मरणाचं म्हणल्यावर तर बापाला भीती वाटते. काही लोक तर शब्दच काढायला घाबरतात. त्यांना वाटते मरायचं म्हटलं की खरंच मरतो की काय. आता कोण कसं मरेल खरंच? हो, शब्द काढला म्हणजे काय मरते का माणूस? पण जेव्हा मरण येणार असेल तर ते आईच्या गर्भातही येते, अगदी बाल्यवयातही येते, भर तारुण्यातही येते, लग्नाच्या अगोदरही मरू शकतो आणि लग्नानंतरही मरू शकतो, मध्यवयातही मरतात आणि म्हातारपणातही मरतात, लय माड्या बांधलेले मरतात आणि पालात राहणारे मरतात.
लय गोरेच्या गोरे असणारे सुंदर असणारे मरतात आणि लय काळेच्या काळे कुरूप असणारे मरतात. लय विद्वान नावासमोर लय डिग्र्या लावलेले मरतात आणि शाळेत कधीच न गेलेले मरतात का नाही? बापा मुख्यच बसतात मरतात की नाही म्हटल्यावर भगवंताचं हे वचन आहे. खरंच आपण प्रत्येक जण मरणाऱ्यांपैकी आहोत आणि त्यामुळे मरण्याच्या अगोदर आपल्याला ह्या 3 गोष्टी समाजाला देता आल्या पाहिजे. कोणकोणत्या 3 गोष्टी देता आल्या पाहिजे? जीवनाचं सार्थक जर करायचं आहे तर 3 गोष्टी देता आल्या पाहिजे. जर खरंच बाबासाहेबांच्या उपकारांची जाणीव असेल, जर खरंच बाबासाहेबांनी केलेल्या त्याग, समर्पण, बलिदान, कुर्बानी त्याच्या प्रती आपल्यामध्ये आपल्या मनामध्ये कृतज्ञ भाव असेल तर आपल्याला ह्या 3 गोष्टी समाजाला दिल्या पाहिजे. नुसतंच आपल्याच पोराला शिकवायचंय, आपल्या पोरीला शिकवायचंय, लॉनवर लग्न लावायचंय, सोयरीक चांगली करून द्यायची, नोकरी लावून द्यायची, रिटायर्ड व्हायचंय, काठी घेऊन फिरायला जायचंय, मॉर्निंग वॉक इव्हिनिंग वॉक, मॉर्निंग वॉक इव्हिनिंग वॉक. मित्र भेटले की त्यांना सांगायचं आमची खुर्ची अशी होती ना आमची खुर्ची तशी होती, मला लोक सलाम करत होते आणि काय काय करत होतं. आता कुत्र विचारत नाही. कोण विचारते मला सांगा ना तुम्ही? खरंच कोण विचारते हो माणसाला? पद गेलं धन गेलं की कोणी विचारत नाही. अहो एक काळ श्रीमंत असणाऱ्यांना लोक सलाम करतात, तेच लोक कंगाल झाले की कुत्र विचारत नाही. विचारते का? आणि आज तर गोष्ट अशी आहे की ज्याच्याकडे माल आहे त्याला किंमत आहे. म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे, धन आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे त्याला किंमत आहे. पण कोणी फार विद्वान आहे, फार चांगला आहे म्हणून त्याला काही किंमत आहे असं आजच्या जगात नाहीये बघा. पैसा आहे तर सब कुछ आहे त्या कोणत्याही क्षेत्रामध्ये बघा. आणि त्यामुळे आपण आपल्या समाजाच्या उत्थानासाठी, समाजामध्ये परिवर्तन घडावं यासाठी समाजाला जर आपल्याला बाबासाहेब माहिती आहे, जर आपल्याला बुद्ध माहिती आहे, जर आपल्याला पंचशील माहिती आहे, जर आपल्याला अष्टशील माहिती आहे, जर आपल्याला वंदना येते आहे, जर आपल्याला भंतेजी माहिती आहे, जर आपल्याला बुद्धविहार माहिती आहे तर आपण समाजातल्या अज्ञानी लोकांना तो बुद्ध, तो बाबासाहेबांचा विचार वाटू शकलो पाहिजे. कारण साठवून ठेवलं तर विटते, साठवून ठेवल्यावर काय होते? विटते. आणि वाटलं तर लोकांच्या कामी पडते. बघा तुम्हाला सांगतो काही आता मला वाटतं मागे त्या नोटा लोकांनी लय पैसे जमा करून ठेवले होते. सरकारनं नियम काढला काय की त्यांच्या मनाने कारभारपणा केला आणि नोटाच बदलल्या. आणि नंतर व्हिडिओ आले पण नोटा जाळल्या, कोण त्याचं काय काय केलं ते काय त्या 500च्या नोटाचं काहीच येईना. म्हणजे बघा तुम्ही. आणि साठवून ठेवलं तर खरंच खराब होते. कारण ज्या विहिरीचा उपसा समजते तुम्हाला? विहिरीचं पाणी समजतं ना? बाबा तुमच्याकडे तर लय विहिरी, तुम्ही तर लय मालदार, पश्चिम महाराष्ट्र लय श्रीमंत आहे, इकडं ऊसन काय काय येते, काळी भोर जमीन आहे आणि आम्ही काय जास्त आलो नाही इकडं, आम्हाला काय बोलवत नाही. काही लोक बिचारे संपर्कात आहे, ते म्हणतात भंतेजी आता परिवर्तन होऊ लागलं, हळूहळू खरंच होऊ लागलं. अगोदर आम्हाला कधीच कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगलीचे फोन यायचे नाही. आता दिवसातून 7, 8, 10, 12 फोन येतातच येतात. भंतेजी आज हे प्रवचन ऐकलं, ते प्रवचन ऐकलं, असं झालाय बदल, मायमध्ये बदल झाला, बापात बदल झाला, पोरगा दारू पित होता त्यानं दारू सोडली, कोणी तंबाखू खात होता तंबाखू सोडलं, आम्ही विहारात जात नव्हतो आता विहारात चाललो. म्हणजे भंतेजी लोकांचे प्रवचन ऐकू सोशल मीडियाच्या माध्यमातून आता परिवर्तन होत आहे. बिलकुल याचा आनंद आहे. आणि इकडे भिकूंची संख्या नगण्य आहे आणि त्यातल्या त्यात बाकीच्या गोष्टीचा लय मोठा प्रभाव आहे. आणि त्यामुळे आपण आपल्या समाजाला आपल्याला जे माहिती आहे ते देऊ शकलो पाहिजे, म्हणून बुद्धिमत्ता आपली दिली पाहिजे. जर आता हे बघा, एकदा या सगळ्या 34 वर्षांपासून या धम्म परिषदेसाठी जे श्रद्धावंत लोक विविध प्रकारे सहकार्य करतायत, दान करतायत, ही परिषद घडवून आणतायत, विहाराचं काम करतायत, एकदा त्या सगळ्या दानदात्यांसाठी, आपली वेळ देणाऱ्यांसाठी, आपली बुद्धिमत्ता खर्च करणाऱ्यांसाठी, पैसा खर्च करणाऱ्यांसाठी तुम्ही साधुकार दिला पाहिजे. कारण कार्यक्रम घडवून आणणं, माणसं जोडणं, माणसांना विहारात बोलवणं आणि हा सगळा गाडा ही एवढी उठाठेव करणं काही साधी गोष्ट नाही. बघा, साधी गोष्ट वाटते का तुम्हाला? ही साधी गोष्ट नाही आहे. धम्माचं काम, सामाजिक काम करणं साधी गोष्ट नाही आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की 3 गोष्टी द्या. एक तर बुद्ध बाबासाहेबांचा विचार आपल्याला माहित असेल तर तो जनमानसांपर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी तुम्ही आपली बुद्धिमत्ता खर्च केली पाहिजे.
लोकांना नादाला लावलं पाहिजे, लोकांना तुम्ही त्या प्रवाहात आणलं पाहिजे, लोकांना मोटिवेट केलं पाहिजे, प्रेरित केलं पाहिजे की बाबासाहेबांचा त्याग काय आहे, भगवंताचा त्याग काय आहे, भगवंताचा धम्म कसा आहे, दानाचं महत्व काय आहे, शीलपालनाचं महत्व काय आहे, ध्यानाचं महत्व काय आहे, विहारात जाण्याचं महत्व काय आहे, हे तुम्ही लोकांना सांगू शकले पाहिजे. त्यासाठी तुम्ही आपली बुद्धिमत्ता खर्च कराल. रिकाम्या कामात बुद्धिमत्ता खर्च करण्यात काही अर्थ नाही. याचं त्याला त्याचं याला किंवा पाखडत बसणं, लोकांना नाव ठेवणं, लोकांच्या निंदा करणं किंवा चिमटे घेणं, लोकांच्या त्रुट्या काढणं, कोण कुठं चाललंय, कोण कुठं जायला पाहिजे, कोणाला तिकीट द्यायला पाहिजे होतं, कोणाला नव्हतं द्यायला पाहिजे होतं, आणि कोणाचे किती आमदार यायला पाहिजे होते, कोणाचे किती खासदार यायला पाहिजे होते, याच्यावर तोंड भरून स्तुती करायची, कौतुक करायचे, चर्चा करायची, आणि आपण निवडणूक आली की मतदान विकायचं. तुम्ही नाही बापा, तुम्ही विकत नसाल, पण जे विकत असतील तर मला सांगा, रिकाम्या फुकटच्या गोष्टी करण्यात काही अर्थ आहे का? अर्थ? पण ह्या अर्थहीन गोष्टीवर चर्चा करायला लोकांना लय इंटरेस्ट बघा. कधी बघा तुम्हाला कुठे बी ज्या गोष्टीमध्ये काहीच म्हणजे काही देणं नाही आहे, त्याचा चर्चा करण्यासाठी फार इंटरेस्ट असतो लोकांना. कारण बोलणं, चर्चा करणं, त्रुट्या काढणं, शहाणपण शिकवणं हे लय सोपं असते. आणि म्हणून पहिली गोष्ट बुद्धिमत्ता, दुसरी गोष्ट वेळ दिला पाहिजे आपण. बुद्ध विहार ओस पडतात बघा बऱ्याच ठिकाणचे, मी जाहीरपणे बोलतो. सगळ्याच विहारात काही उपासक उपासिका येत नाही. तुमच्याकडची परिस्थिती मला माहित नाही, आम्ही तुमच्याकडे जास्त आलो नाही कारण बोलवत नाही. तिकडे बोलवल्यावर तर बापा येऊन राहू आम्ही, इकडे काही विषय नाही. मी मागेच आमच्या वर्षावासात म्हणालो, तिकडे लय भरणा झालाय भलतीजी लोकांचा. कधी कधी वाटते पश्चिम महाराष्ट्रात येऊन राहावं की काय, कारण इकडं सगळ्या बाबतीत लोक चांगले सधन आहे, लोक बदलतील असे आता वाटू लागलं. पण इकडे येऊन राहावं की काय असं वाटत आहे. आणि त्यामुळे मी जाहीर पण केलं होतं, निश्चितच भविष्यात धम्मप्रचारासाठी इकडे येत राहू, इकडे राहत राहू, कारण ही पुण्यभूमी आहे. आणि त्यामुळे तुम्हाला या 3 गोष्टी सुरुवातीला मी सांगतोय की वेळ देत राहा, विहार ओस पडत आहेत, त्याच्यावरही आपण लक्ष दिलं पाहिजे. विहारात लोकांना आपण आणू शकलो पाहिजे. फक्तच विहार बांधायचंय, भगवंताची मूर्ती बसवायची, बाबासाहेबांचा फोटो लावायचा, मूर्ती बसवायची, जयंतीलाच उघडायचंय, त्याला काही अर्थ आहे का? तुम्ही आजूबाजूला पाहत असाल तर जरी तुमच्यासाठी त्यांची अंधश्रद्धा आहे, परंतु ते लोक त्यांच्या धर्माचा सन्मान करतात. कोणाला बोलवायची गरज पडत नाही, हे पॉम्पलेट काढण्याची गरज पडत नाही, त्याच्यावर अध्यक्ष सचिवन काय 12 भानगडी लिहायची गरज पडत नाही, कोणाला रोजच हार तुर काही देण्याची गरज पडत नाही, प्रत्येकाला खुर्ची देण्याची गरज पडत नाही. लोक आपापल्या धर्माचा सन्मान करतात. आपणही आपल्या धर्माचा सन्मान केला पाहिजे ना. मी त्या लोकांना बोलतो नेहमी की जे आपले लोक बौद्ध म्हणून घेतात स्वतःला, बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून घेतात स्वतःला, आणि इतरांच्या धर्माला नाव ठेवतात. कोण अधिकार दिला तुम्हाला? कोण अधिकार दिला आणि का नाव ठेवावं मला म्हणायचंय. जे ज्याला पटते, ज्यांची ज्यांच्यावर श्रद्धा आहे, ज्यांच्यावरती विश्वास आहे, ते करत आहेत ना. तुमचं म्हणता खरं आहे, तुम्ही टिमकी मिरवता, तुम्ही गाजावाजा करता, आमच्या बाबासाहेबांसारखं कोणीच नाही ना, आमच्या बुद्धासारखं कोणीच नाही म्हणता जयंतीला, पण त्यांच्या विचारांची पायमल्ली जर करत असाल तर मग अपमान कोण करते? कोण करते अपमान? विचारांचा अपमान तोच खरा अपमान आहे. आणि त्यामुळे विचारांचा अपमान करणारे लोक ते आहेत की जे बौद्ध असून सुद्धा विहारात येत नाही, बौद्ध असून सुद्धा पंचशील पालन करत नसतील, बौद्ध असून दारू पिऊन येत असतील. आता इथं कोणीतरी आला होता हिरो, मला वाटलं बाबा तुमच्याकडनंच येत, आम्ही तिकडे जास्त फिरतो, तिकडचे अनुभव आहेत आम्हाला आता लोकांचे. इकडे हिरो आला होता, एक घम घम वास सुटला बापा. मी लिहित होतो, मी पाहिलं घम घम वास कुठून येऊ लागला एवढा बेकार, तर डोळे गर 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 फिरू लागले की यानं कोणतं यंत्र बसवलं होतं त्याच्यात काय माहिती. त्याला इकडं पाहत होतं, तिकडं चालत होतं ते. तर हे फार वाईट आहे, तुम्हाला सांगतो, हा अपमान आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी जाहीरपणे बोलतो, हे चॅनलवर जाते आपल्या दी ग्रेट हॅपीनेस वरती, पण हा अपमान आहे बुद्ध बाबासाहेबांचा. कोण करते? जयंतीला दारू पिऊन तुम्ही नाचत असाल तर बाबासाहेबांचा अपमान कोण करते? तोंडात काय काय टाकून तुम्ही बुद्धं शरणं गच्छामी म्हणत असाल तर अपमान कोण करते? आपणच करतो. म्हणून माझ्यातला भीम मीच केला उना,
दोष देऊ कुणा, असं वामनदादाने एका गाण्यात म्हटलंय. माझ्यातला भीम मीच केला उन्हा. दुसऱ्याला दोष देण्यात काय अर्थ आहे? कुंपणच शेत खात असेल तर दुसऱ्या शेजाऱ्याला नाव ठेवण्यात काय अर्थ? म्हणून आपल्या समाजातल्या त्या तरुणांना, त्या लोकांना मी सांगतोय की तोंड सुख घेऊ नका कोणाच्या श्रद्धेवर. जर तुम्हाला वाटते काम करावं तर आपल्या समाजातल्या त्या लोकांसाठी काम करा की जे लोक विहारात येत नाहीत, जे लोक दारू पितात त्यासाठी काम करा, जे लोक तंबाखू खातात त्यासाठी काम करा, जे लोक शिक्षण घेत नाहीत, आपले तुकारकी करतात पोरं, त्यासाठी काम करा. समाजाला जोडण्याचं काम करा. दुसऱ्या समाजाला नाव ठेवून आपल्याला त्याचा काही फायदा होणार नाही. आणि म्हणून आपला वेळ, बुद्धिमत्ता आणि पैसा आपण खर्च करू शकलो पाहिजे. आणि जे लोक आपला वेळ, बुद्धिमत्ता आणि पैसे खर्च करतील बाबासाहेबांच्या कार्यासाठी, तेच बाबासाहेबांच्या अनुयायी, तेच बुद्धाचे अनुयायी असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यामुळे आपण प्रत्येकाने आपल्या समाजासाठी, समाजामध्ये परिवर्तन घडून आणण्यासाठी झिजलो पाहिजे, खपलो पाहिजे. कारण आपण मरणधर्मी आहोत. भगवान बुद्ध म्हणाले, मनुष्य 4 गोष्टींचा सतत अहंकार बाळगत असतो. जीवन जगत असताना प्रत्येक मनुष्य 4 गोष्टींचा अहंकार बाळगतो. त्यामध्ये सत्ता, संपत्ती, शरीर आणि वेळ, ह्या 4 गोष्टींचा अहंकार असतो. पण भगवान बुद्ध म्हणाले ह्या 4ही गोष्टी माणसाला धोका देतात. बघा तुम्ही, सत्ता कायमस्वरूपी कोणाकडे राहत नाही. राजाचा रंक होऊ शकतो, रंकाचा राव होऊ शकतो, कंगालाचा मालामाल होऊ शकतो, तर मालामालाचा कंगाल होऊ शकतो की नाही? ज्यांना लोक सलाम करतात कधी कधी त्यांना कोणी विचारत नाही. भगवंताचं वचन आहे, सत्ताही बदलते, राजे लोक बदलतात. आताच्याही काळातली सत्ता असेल की ही सत्ता बदलते. मुख्यमंत्री येतात जातात, राष्ट्रपती येतात जातात, प्रधानमंत्री येतात जातात, आमदार, खासदार, नगरसेवक, सरपंच कायमस्वरूपी कोणी राहत नाही. सत्ता बदलते. हा नियम आहे निसर्गाचा. भगवान बुद्ध म्हणाले ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. सत्तेचाही अहंकार काही कामाचा नाही, कारण कायमस्वरूपी कोणी सत्तेत राहत नाही. एक काळ होता निजामाची सत्ता होती, बरोबर की नाही? एक काळ होता मोगलांची सत्ता होती, एक काळ होता पेशव्यांची सत्ता होती. आपल्या भारतात, आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा कितीतरी राजे लोक होऊन गेले, कितीतरी शासक होऊन गेले, पण एकदा म्हणजे सदा सर्व काळ एकाच कुणाची सत्ता होती काय? नव्हती सत्ता. म्हणून सत्तेचा अहंकार बरा नाही. त्यानंतर संपत्तीचाही अहंकार बरा नाही. बघा, संपत्ती आली की खरंच आज संपत्ती ज्यांच्याकडे आहे त्यांच्यातली माणुसकी संपत चाललेली आहे. बघा, पैसा आला की लोक वाकडेच चालतात. काही तुम्ही नाही बापा, तुम्ही पैसेवालेच आहे. पण आम्ही पाहतो, कधी कधी ऑब्झर्वेशन करतो, निरीक्षण करतो लोकांचं. पैसे असले की हात वाकडे होतात चालताना, बसताना असं वेगळंच बसते. पहा, तुम्ही नाही चांगलंच बसले तुम्ही, पण बसणं बदलते. समजा अहंकार असेल पैशाचा, तर आता तुम्ही जमिनीवर बसलेले, तुम्ही काय कंगाल नाही मला माहित आहे. कारण बाबासाहेबांना तुम्हाला मालामाल बनवलं. गुलामी का टूट गया जाल, ये है मेरे भीम का कमाल, भिकारी बने है मालामाल, ये है मेरे भीम का कमाल असं म्हटलेलं. आणि खरंच आहे ते. बिलकुल तुमचे माडे असतील, तुमचे काय काय असेल, परंतु विनम्रता भगवंताने शिकवली आहे. आणि म्हणून संपत्ती आली की अहंकार येतो, सर्वातच नाही. म्हणून संपत्ती प्रत्येकाला पचवता येत नाही. फार कमी लोक असतात की धनवान असून देखील ते अत्यंत जमिनीवर असतात. आणि फार जास्त लोक असे असतात की धनवान झाले, पैसा आला, संपत्ती आली की हवेतच. फुगा कसा हवेत जाते, चेंडू बॉल कसा हवेत जाते, हवेतच उडतात अशी. आणि भगवंतानं सांगितलं जे हवेत उडते ते खाली पडू शकते. गर्वाचं घर कुठे असते? खालीच असते ना. बिलकुल. आणि म्हणून संपत्तीचाही अहंकार बरा नाही. तोही अहंकार आपला कधी आपल्याला नेस्तनाबूत करेल, उद्ध्वस्त करेल, सांगता येत नाही. त्यानंतर सांगितलं बघा, शरीराचा अहंकार असतो माणसाला. हे शरीर, माझं शरीर असं तंदुरुस्त आहे म्हणते. आता एक व्हिडिओ पाहिला फेसबुक वरती, एक बॉडी बिल्डर होता बघा माणूस, त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल सोशल मीडियावर तुम्ही असाल तर. एक बॉडी बिल्डर होता, ते WWF काय असते ना बॉडी बिल्डर मध्ये, ते बॉडी बिल्डर आहे. त्यानं लय चषक गाजवलेले आहे, विजय मिळवलेले आहे. पण आता त्याच्या कमरेपासून खालचे पाय कामच करत नाही.
लय त्यानं कितीतरी ते विजयाच्या पताका मिळवल्या, पण आता कमरेपासून त्याचे पाय काम करत नाही. भगवंताचं वचन आहे, आपल्याला शरीर जरी सौंदर्य जरी चांगलं लाभलं तरी त्याचा अहंकार करण्यात काही अर्थ नाही. कारण आपलं शरीर जरी असेल तरी ते धोका कधी देईल आपल्याला हे सांगता येत नाही. आता बघा, काहीचे केस काळे आहेत, काहीचे पांढरे आहेत, आणि काही ज्याचे पांढरे झाले त्यांनी काळे करून घेतलेत. म्हणून सर्वात जास्त काळे ज्यांचे दिसतात त्यांनी ते काय पॉलिश लावून घेतली. महिला असतील आणि पुरुषही असतील, पॉलिश किती लावा त्याची मर्यादा असेल. ते किती दिवस चालत असेल ना, 8 दिवस 10 दिवस 15 दिवस महिनाभर, एकदा लावली म्हणजे काय मरेपर्यंत कायच राहतील असं तर काही नसेल ना. भगवंताचं वचन आहे, कायमस्वरूपी तर काहीच नाही आहे. आता असं आपण तरुण असेल तर एक काळ येतो, हे तारुण्य नष्ट होते, आपण म्हातारे होतो, गुडघे कामातून जातात. आता हेच बघा, मी खरं तर यश काश्यप आणि भंतीजी असतील आपल्या समितीच्या बद्दल मी मंगल मैत्री करतो. बरं झालं हे सोफे ठेवले, खुर्च्या ठेवल्या. आमची कंबर अगोदरच कामातून गेली. डॉक्टरनं सांगितले खाली बसू नका, बैठक जास्त असल्या कारणाने कंबर मोडून. खाली जर बसवलं असतं आमचं काय खरं राहिलं नसतं, आम्ही एवढं बसवलं नसतो. तर बरं झालं आता हे परिवर्तन. आमचे उपगुप्त भंतीजी खरं तर व्यवहारिक ज्ञानामध्ये ते माहीर आहेत. दाभडच्या परिषदेत सोफे ठेवलेत, अजिंठ्याच्या परिषदेत सोफे ठेवलेत, आणि पूर्णेच्या परिषदेत सोफे ठेवले. सोफे ठेवल्यामुळे मस्त बसता येते बघा. असं भिक्षूंना बैठक जास्त असते बघा, गाडीतही बसणं आहे, कार्यक्रमातही जाऊन बसणंच आहे. आणि त्यामुळे बऱ्याच भंतेजींचे कुणाचे गुडघे कुणाच्या कमरा कामातून गेलेत, आणि त्यामुळे बरं झालं असं बसवलं. पण आम्ही काय हवेत नाही बापा, आम्ही जमिनीवरच आहो. म्हणून सगळीकडे फिरतो, गरीबाकडे जातो, श्रीमंताकडे जातो, कोणही बोलो कोणाकडे जातो, गावात जातो, तांड्यावर जातो, खेड्यात जातो, आणि गेलंच पाहिजे, ते आपलं कामच आहे. आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो, शरीर संपत्ती पण आपल्याला कमवता आली पाहिजे, पण त्याचा अहंकार बरा नाही. कारण गुडघे लय चांगले होते, आणि एक दिवस देते धोका, आणि मग ते गुडघे काय कामाचे. दातही पडतात, कानही बैरे होतात, जठरे काम कमजोर होते. अगोदर लय काय पचवलं म्हणते ना, आता काहीच पचत नाही म्हणते. लय काय खाल्लेलं असते, अगोदर खाल्लंय ना, आता म्हणते काहीच पचत नाही, सोडून दिलं म्हणते. दातानं चावता येत नाही, आणि चावलं इकडून तिकडून तर पचत नाही म्हणते. मग डॉक्टर म्हणते आता हलकच खा, आणि सकाळी पळा संध्याकाळी पळा तर जगता, नाही तर मरता म्हणते तुम्ही. मग जेवढं पैसे कमवण्यासाठी मरमर केली, जेवढे कपाट भरू बँका भरू ठेवल्या, तेवढं नंतर मग दवाखाने घ्या, डॉक्टर किती घ्या पण बरं करा, किती घ्या बरं करा, असं होते. आणि म्हणून शरीराकडे तर लक्ष दिलंच पाहिजे, पण शरीराचा पण अहंकार काही बरा नाही. म्हणाले भगवान बुद्ध. वेळ सुद्धा भगवंताने सांगितलं की वेळ एकसारखीच राहत नाही. एकसारखी वेळ राहते काय? बिलकुल एकसारखी वेळ राहत नाही. वेळही बदलते, सगळ्या दृष्टिकोनातून वेळ बदलते. वेळ सारखीच राहत नाही. जसा सूर्य सकाळी उगवतो, सायंकाळी मावळतो, या जीवनाचं पण गणित असंच आहे बघा. म्हणून या जीवनाला सत्कारणी लावलं पाहिजे, जीवनाचा सदुपयोग केला पाहिजे. योग्य वेळी जेव्हा जे काय करायला पाहिजे तेव्हा ते केलं पाहिजे. कारण वेळ निघून गेली की नंतर पश्चातापाशिवाय आपल्याकडे काहीच उरत नाही बघा. लेकरांवर संस्कार टाकण्याची पण एक वेळ असते. जे मायबाप परेशान आहेत की नाही आजकाल, लय मायबाप परेशान आहेत आजकाल. पैसे आले, घर बनलंय, नोकरी आहे, सगळ्या सुविधा आहेत, पण लेकरं जगवत नाहीत. याच्यामुळे लोक परेशान आहेत. आईचा अपमान करतात मुलं, त्यामुळे ती आई परेशान आहे. बापाचा मुलगा अपमान करते, तो बाप परेशान आहे. भावाला भाऊ विचारत नाही, तो भाऊ परेशान आहे, बहीण परेशान आहे. घराघरात कौटुंबिक कलह वाढलेले आहे. म्हणून पैसा जरी आला आज माणसांकडे तरी लोक मनाने स्वभावाने कंगाल होत चाललेले आहे. आणि त्यामुळे भगवान म्हणाले वेळ ही बदलते, लक्षात ठेवलं पाहिजे. आणि वेळ पुन्हा पुन्हा संधी देत नाही, हे लक्षात ठेवा, तुम्ही कोणीही असो. त्यामुळे ह्या 4 गोष्टीचा अहंकार बाळगणं बरं नाही. याचा अहंकार बाळगण्याच्या ऐवजी जर आपण स्वतःला चांगलं बनवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितचपणे जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आपण बाबासाहेबांचं काम करू शकलो पाहिजे, महापुरुषांच्या मार्गावर चाललो पाहिजे, बुद्धाच्या धम्माचं अनुसरण करू शकलो पाहिजे. कारण बाबासाहेबांनी महत् प्रयासाने आपल्याला हा धम्म दिलेला आहे बघा. एक काळ होता कोणी विचारत नव्हतं, एक काळ होता कवडीची किंमत नव्हती. आज
तेच शरीर आहे, तेच गाव आहे, परंतु आज वेळ बदललेली आहे, काळ बदललेला आहे. मला सकाळी फार आनंद झाला. त्यातले बरेच लोक मला वाटतं इतर समाजाचे पण आहेत, तिथे बसलेले लिंगायत समाजाचे सूत्रसंचालन करत होते. मी भंतेजीला म्हणालो, भंतेजी इकडे परिवर्तन आहे. त्या सैनिकांमध्ये सुद्धा बघा सर्व जाती धर्माचे सैनिक होते. एकदा त्या सगळ्यांच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवा. मला आनंद झाला. पंचायत समितीच्या समोर आपल्या धम्म परिषदेचा प्रारंभ झाला. धम्मज्योतीचा प्रारंभ तिथून, रॅलीचा प्रारंभ आपण तिथून केला आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांना तुम्ही एकत्र आणू शकले. तुम्ही त्यांचा सन्मान केला, त्यांना आनंद झाला आणि त्यांचाही तुम्ही त्यांचा सन्मान केला आणि तुमचाही त्यांनी सन्मान केला. ही आपल्या देशासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी बाब अत्यंत महत्वाची आहे. मी तर सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सांगतो की जर संत चांगले होते असं म्हणता, जर धर्म चांगला आहे असं म्हणता, प्रत्येक लोक म्हणतात आमचा धर्म चांगला आहे, तर धर्म जर चांगला आहे असं समजता, मानता, म्हणता, लोकांना शिकवता, तर धर्म भगवंताने सांगितला. बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथात बाबासाहेब म्हणाले, माणसाने माणसाशी माणुसकीने वागणे हा बुद्ध धर्माचा केंद्रबिंदू आहे. म्हणजे काय महत्वाचं आहे म्हणाले भगवान बुद्ध? माणुसकी. माणुसकी म्हणजे काय? तर आपल्या समान इतरांना जाणलं पाहिजे तुम्ही. कारण आपल्याला कोणी दुखवलेलं आवडते का? आपल्याला कोणी शिव्या दिलेलं आवडेल का? आपल्याला कोणी परेशान केलेलं आवडेल का? आपल्याला कोणी त्रास दिलेला आवडेल का? आपल्याला कोणी भांडण केलेलं आवडेल का? आपल्याला कोणी छळ केलेला आवडेल का? जरी काहीच आपल्याबद्दल घडलं तर आपल्याला आवडणार नाही, तर दुसऱ्यांसोबत आपण असं जर वागत असेल तर त्यांना आवडेल का ते? म्हणून भगवंताने सांगितलं की हिंसा करू नका, दुसऱ्याला हिंसा करण्यासाठी प्रवृत्त करू नका किंवा हिंसा करणाऱ्याचं समर्थन करू नका. पंचशील बघा 3 अंगाने पाळायला सांगितलं. फक्त म्हणजे पानातिपाता वेरेमणी सिक्खापदं समाधीपासून सुरा मेरे म्हणजे पमाना ठाण्यापर्यंत आहे ना, हे नकारात्मक आहे. तसं पाहिलं मी प्राणी हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी दारू गांजा बीडी तंबाखूचं सेवन करणार नाही. नाही आहे, नकारात्मक आहे. पण नकारात्मकतेमध्ये भगवंताने सकारात्मकता पण सांगितली. जर हे करू नका सांगितलंय तर काय करा हे भगवंताने सांगितलंय. भगवंताचा धम्म भगवंताने 2 अंगाने शिकवलेला आहे. अगोदर शिकवलंय की काय करायचं नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही वंदना म्हणत असाल त्याच्या धम्मपालन गाथा म्हणता की नाही, तर धम्मपालन गाथेच्या 2 ओळी आहे बघा सुरुवातीच्या. त्यामध्ये काय म्हटलंय? सप्त पापस अकरणं. हे नकारात्मक आहे बघा. अकरणं, करू नका. काय करू नका? सप्त पापस म्हणजे सर्व प्रकारचं पाप. काया वाचा मनाने जे पाप कर्म करतो त्याला म्हटलं सप्प, सर्व प्रकारचे. काया वाचा मनाने पाप कर्म करू नका. सब्ब पापस अकरणं. आता हे नकारात्मक आहे, करू नका. पुढे काय सांगितलं त्याच्या? सचित्त परियोदपनं. सचित्त परियोदपनं. स्वतः सब्ब पापस करणं. कुशल सौपसंपदा सांगितलं. काय सांगितलं? कुशल सौपसंपदा. तर हे सकारात्मक आहे की जर पाप कर्म करू नका तर कुशल उपसंपदा म्हणजे कुशल कर्म करा. अगोदर सांगितलं काय करू नका, नंतर सांगितलं काय करा आणि त्यासाठी सचित्त परियोजन पण येत बुद्धानं शासन. म्हणजे आपल्या स्वतःच्या चित्ताला निर्मळ ठेवा. चित्त जर निर्मळ असेल तर ते पापापासून विरत राहील आणि ते कुशल कर्म करत राहील. महत्वाचं आहे चित्त म्हणजे मन. मन हे मुख्य आहे, ते मनोमय आहे. जेव्हा एखादी व्यक्ती मळलेल्या मनाने बोलते अथवा मळलेल्या मनाने कार्य करते तेव्हा दुःख त्या व्यक्तीचा पायाचा पाठलाग तसेच करते ज्याप्रमाणे बैलगाडी ओढणाऱ्या बैलांच्या पायाचा पाठलाग त्या गाडीची चाके करतात. ही नकारात्मक गाथा. पाप कर्माचं फळ कसं बैलगाडीच्या चाकासारखं मागे मागे येते. आणि दुसऱ्यात सकारात्मक काय सांगितलं? मन हे मुख्य आहे, ते मनोमय आहे. जेव्हा एखादी व्यक्ती शुद्ध निर्मळ मनाने बोलते अथवा निर्मळ मनाने कर्म करते, कार्य करते तेव्हा सुख त्या व्यक्तीच्या सोबत तसेच धावते राहते ज्याप्रमाणे कधीही न सोडणारी सावली आपल्या सोबतच राहते. बघा भगवंताने सकारात्मक आणि नकारात्मक भाव शिकवलेला आहे आणि त्यामुळे आपण प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या मुलांवर चांगले संस्कार घातले पाहिजे, धम्माचं आचरण केलं पाहिजे, विहारात गेलो पाहिजे. म्हणूनच बाबासाहेबांनी आपल्याला हा बुद्धाचा धम्म दिला. त्यांचं मोठं त्याग आहे, त्या त्यागाची आपण जाणीव ठेवली पाहिजे. नाही तर हा देह फक्त पैसे कमवण्यासाठी जर लावला, लेकरं बाळ जगवण्यासाठी जर लावला तर त्याला काय अर्थ आहे?
काल आमचे भंतेजी बोलले त्या वसमतला की काही लोक खाण्यासाठीच जगतात आणि खरंच जगतात बापा, तुम्ही नाही. खिचडी कधी भेटते म्हणते, पंगत कधी बसते म्हणते, हे कधी संपते म्हणते, बुंदी आहे का म्हणते. तुमच्याकडचे ते जेवण फारच चांगले, इकडे पश्चिम महाराष्ट्रातलं भोजनदान फार चांगलं होतं, भाजीपाला काय काय दिलं आम्हाला, तर इकडचे जेवण चांगलेच आहे. तर भगवंताने सांगितलंय की खाण्यासाठीच जगू नका, जगण्यासाठीच खाऊ नका आणि खाता खाता नुसते रिकामेच मरू नका. जर मनुष्य असून तुमचं जगणं असं असेल तर तुमच्यामध्ये प्राण्यांमध्ये काय फरक आहे? खाण्यासाठी जगणे, जगण्यासाठी खाणे, खाता खाता मरणे. असं तर डुकर करते, मांजर करते, कुत्रे करते, गाढव करते, बैल करते, म्हैस करते. आणि तसंच तुम्ही करत असाल म्हणजे मनुष्य असून तर त्या जगण्याला अर्थ आहे का? जीवन सार्थकी लावतोय असा त्याचा अर्थ होईल का? ते तर कोणी कोणाला करता येते. हे पहा, लहानाचं मोठं मायबाप करतात, सगळ्यांचेच करतात. त्यानंतर काम धंदाचे काय करतो ते करतो, नंतर लग्न लागते. लग्न लागल्यावर तर बापा लेकरं होतात, तिथं प्राणी करतात. त्या लेकरांना मोठं करतात, तिथं प्राणी चोचीत चारा घालतात की नाही, त्यांना दूध पाजवतील किंवा चारा घालतील. प्राणी पक्षी पण करतात तसं. नंतर पुन्हा त्या पोराचं लग्न लावायचं, त्या पोरीचं लग्न लावायचं, नंतर त्यांचं बाळंतपण करायचं, डिलिव्हरी करायची, लाटाला सांभाळायचं, नातीला सांभाळायचं, पुन्हा पोरग होऊ द्यायचे, पुन्हा पोरग होऊ द्यायचे, पोरी झाले तर पोरग होऊ द्यायचे. हे असं करता करता वेळ मांडवाला जाते आणि आपले गुडघे कामातून जातात. डोळ्यानं काही दिसत नाही, कानानं काही ऐकायला येत नाही, बोलता येत नाही, चालता येत नाही, ऐकायला येत नाही, लक्षातही राहत नाही. दिवा विझत विझत आला आपला असं. आणि तेव्हा जर समजा शहाणपण सुचलं, समजा त्याचा काही उपयोग आहे का मला सांगा? आहे उपयोग? समजा तेव्हा म्हणते मला बुद्ध गायला जाऊ द्या. अरे बसता येईना, झोपता येईना, ऐकायला येईना, लक्षातही राहीना. आणि मग प्रवचन ऐकून फायदा तरी काय आहे? आहे का फायदा काही? बघा तुम्ही, पंचपक्वान ठेवलंय आणि आपल्याला दातच नाही किंवा आपली तब्येत बरी नाही, डायबिटीस झालाय, खाईल का आपण ते? बघा, साखरेचा कारखाना आहे आणि शुगर झाली. आपल्या साखरेच्या कारखान्यातली शुगर साखर खाऊ शकतो का तुम्ही? खाऊ शकता का? म्हणून या निसर्गाचे जीवनाचे काही नियम आहेत. म्हणून भगवंतानं सांगितलंय की हे वाया जाण्याच्या अगोदर, हे सडण्याच्या अगोदर, हे खराब होण्याच्या अगोदर याचा सदुपयोग करा. चांगल्या माणसांमध्ये राहा, चांगल्या विचारांमध्ये राहा, चांगल्या विचाराने वागा, घरादाराला चांगले संस्कारी बनवा. पैसे कोणाला कमवता येतील म्हणून जाता जाता एक दृष्टांत सांगतो आणि मी थांबतो. बघा, बाबासाहेबांच्या संदर्भातील एक दृष्टांत आहे, अत्यंत महत्वाचा दृष्टांत आहे. मी नेहमी बाबासाहेब बुद्ध जरा मिक्स सांगतो, हे डोस दिले पाहिजे असे म्हणून. तुम्ही ऐकला असेल दृष्टांत. चॅनलवर आपले प्रवचन कोण कोण ऐकतात? हात वर करा बरं. बाबा 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 बाबा, लय लोक प्रवचन ऐकता की हो तुम्ही तर. साधू साधू, व्हेरी गुड व्हेरी गुड. तर बघा, लोहाराला एका राजाने, बाबासाहेबांनी बघा बुद्धाचा धम्म दिला की नाही? आपण असे ठरलो नाही पाहिजे, आपण असे ठरलो नाही पाहिजे की जसं बाबासाहेब म्हणाले होते 15 ऑक्टोबर 1956च्या भाषणामध्ये की उद्या इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं तुमच्याकडे वोट करून अशी म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका की महाराणी बुद्ध धम्म पाठवलं. हे कोणाचे शब्द आहे माहिती तुम्हाला? कोणाचे शब्द आहे? हे बाबासाहेबांचे शब्द आहे. आणि आपण या शब्दांना लक्षात ठेवलं पाहिजे. आपण सतर्क असलो पाहिजे, जागी असलो पाहिजे, सावध असलो पाहिजे. कारण एकदा बाबासाहेबांनी धम्म दिला, बाबासाहेबांनी संविधान दिलं, बाबासाहेबांनी हे वैभव आपल्याला दिलं, पुन्हा बाबासाहेब होणे नाही. आज किती 68 वर्ष झाले. किती वर्ष झाले? 68 वर्ष झाले. या 68 वर्षांमध्ये आपण आपली धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय प्रगती किती केली याचं जर सिंहावलोकन केलं तर फार काही हाती लागले असं आपण म्हणू शकत नाही. बघा, अत्यंत खेदजनक
आणि वाईट परिस्थिती आहे. आज फार वाईट परिस्थिती आहे बघा. तुम्हाला सांगतो, मोजके लोक जर सोडले, मोजके गाव जर सोडले, मोजक्या संघटना जर सोडल्या, तर काही लोकांना या धम्म कार्यावरून, बाबासाहेबांच्या विचारावरून, विहारावरून, धम्म परिषदेवरून काय देणं घेणं नाही बघा. पोट भरलंय, पोट फुगलंय आणि ते घरीच झोपते आणि घरातूनच म्हणते त्या जयसिंगपूरची कमिटी बरोबर नाही, कोण अध्यक्ष बनवला आमचं ऐकत नाही म्हणते. घरीच बसून त्याची बायको येत नाही, तेही येत नाही, त्याचं पोरग कुठं दिल्लीला गेलेलं आहे, त्याला देणं घेणं नसते आणि ते घरातच पायाच्या पायावर आडी ठेवतो म्हणते त्या कमिटीतल्या लोकांना काय कळतं, त्या भंतीला काय समजते म्हणते. असे म्हणतात लोक. बाप्पा तुम्ही नाही तसे, पण बिलकुल असे लोक आहेत. नाव ठेवण्यामध्ये लोक एकच नंबर आहेत. म्हणून तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. एकदा एका लोहाराला एका राजाने एक चंदनाची बाग भेट दिली होती. तुम्ही दृष्टांत ऐकला असेल, जे प्रवचन ऐकतात आपले, पण तरी पण सांगतोय. त्या लोहाराला चंदनाची बाग भेट दिली एका राजाने, कारण तो लोहार जो होता अत्यंत गरीब होता, 18 विश्व दारिद्र्य होतं त्याच्याकडे आणि राजाला त्याची दया आली होती. राजाच्या मनामध्ये कारुण्याचा भाव निर्माण झाला आणि राजाला वाटलं की बा याचेही दिवस बदलले पाहिजे, याची गाडी घोडी माडी झाली पाहिजे आणि म्हणून याला चंदनाची बाग भेट देऊ. राजाने बाग भेट दिली. जेव्हा चंदनाची बाग भेट दिली होती तेव्हा रोपटे होते ती झाड चंदनाचे. ते लोहार खुश झाला, राजाचे धन्यवाद मानले. त्या लोहाराने त्या चंदनाच्या रोपट्यांना पाणी खत घालू घालू मोठं केलं. चंदनाचे बाग मोठी झाली, झाडं मोठमोठे झाले, मोठमोठे झाडं. आता चंदन फार महाग असते बघा. तुमच्या साबणी, अगरबत्त्या, परफ्यूम, सेंट हे जे काही आहे चंदनापासून बनते ना बघा, तर चंदन फार महाग आहे. तर ते चंदनाची बाग मोठी झाली, झाडं मोठमोठे झाले. आता हा गरीब होता, 18 विश्व दारिद्र्य होतं, हा काही शेतकरी वगैरे काही नव्हता. तर यानं झाडे मोठे झाल्यावर त्याच्यावर कुऱ्हाड चालवली. याला शेतीचा अनुभव नव्हता. कुऱ्हाड चालवली, सगळे झाडं तोडले, एका ठिकाणी रचले, ते वाळले. यानं त्याला फुकून दिलं, काडी लावली आणि सगळे जळाले. चंदनाचे लाकडं यानं जळू दिले. हलवार होता ना, यानं जळू दिले आणि जळाल्यावर मग ती राख होती की नाही, ती राख एकीकडे केली आणि काही कोळसा तयार झाला होता, ते कोळसा एकीकडे बनवला. आता याला कोळसा लागत होता, यानं ते कोळसा पोत्यात गोणीत बांधून आपल्या घरात काही जेवढा ठेवता येईल ते ठेवला, बाकीचा आपल्या नातेवाईकांना वाटून टाकला. आता काही दिवस गेल्यानंतर राजाची पुन्हा स्वारी आली आणि राजा तिथून चालला होता. तर राजाने आपल्या सैनिकांना विचारलं की काय रे, काही दिवसांपूर्वी इथल्या एका गरीब लोहाराला त्याचे दिवस बदलावेत म्हणून मी चंदनाची बाग भेट दिली होती, आता त्याचे दिवस बदलले असतील, जरा तिथे कोण राहत असेल तर विचारा, तो कुठं राहते, कुठं घर बांधले, त्याचे लेकरं बाळ मोठे शिकले असतील, काय काय कमवलं असेल त्यानं. तर ते सेवक गेले. झोपडी तीच होती, लोहार तिथेच होता, फाटके तुटके बळकेटलेले कपडे होते आणि त्याला बोलून आणलं. मग राजाकडे राजाला सांगितलं सैनिकांनी, महाराज तो लोहार तर तिथंच आहे. राजा म्हणून बोलून आणा. बोलून आणलं. राजाने पहिला प्रश्न केला त्याला, ते म्हणे महाराज मी तुमची काय सेवा करू. महाराज राजा म्हणे सेवा बिवा करू नको काही माझी, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, तुला जी बाग भेट दिली होती तिथं तू काय केलं. ते म्हणे महाराज तुम्ही जेव्हा बाग दिली होती की नाही तेव्हा झाड फार छोटे छोटे होते, मी बरोबर वेळोवेळी पाणी घातलं, खत घातलं, निंदन केलं, खुरपण केलं, काय काय केलं, निगा राखली, झाडं मोठे मोठे झाले. मग राजा म्हणायचा मग पुढं काय झालं, पुढं काय झालं. ते म्हणे पुढं काय होईल, मग मी कुऱ्हाड चालवली, तोडले, खास रचला, त्याला काडी लावली, पेटवलं, जळाले, ढणढण आग झाली, कोळसा लागला, ते कोळसा घेतला आणि बाकी नातेवाईकाला वाटून दिला. राजानं डोक्यावर हात मारला. राजा म्हणे त्या चंदनाच्या बागेतलं एखादं छोटं मोठं लाकूड तुझ्याकडे शिल्लक आहे का. महाराज शोधतो म्हणे. हा गेला झोपडीत, तर या पठ्ठ्यानं कुऱ्हाडीचा दांडा बनवला होता चंदनाच्या लाकडाचा. काय बनवलं होतं, कुऱ्हाडीचा दांडा चंदनाच्या लाकडाचा. बाबळीचं लाकूड भेटेना लोकांना कुऱ्हाडीच्या दांड्यासाठी, यानं चंदनाच्या लाकडाचा दांडा बनवला. यानं राजाकडे आणून दाखवला, महाराज कुऱ्हाडीचा दांडा एवढा शिल्लक आहे. राजानं पुन्हा डोक्यावर हात मारून घेतला.
राजा म्हणे तू चल माझ्या बरोबर. राजा त्याला घेऊन गेला चंदनाच्या व्यापाऱ्याकडे. चंदनाच्या व्यापाऱ्याला राजाने सांगितलं हे लाकूड तोल, मोज, याचं किती किंमत येते ते याला दे. त्या चंदनाच्या व्यापाऱ्याने तोडलं, ते लाकूड तोललं, त्याचे लय पैसे आले. याचे डोळे फिरले. ते तेवढे पैसे पाहून यानं डोक्यावर हात मारून घेतला आणि पुन्हा मग राजाकडे गयावया करून हात जोडून म्हणे महाराज माझं चुकलं, पुन्हा माझ्यावर दया करा आणि एखादी बाग भेट देता काय. राजा म्हणे पायातलं पायतन काढू का. इथून निघतो की आता पायातलं पायतन काढू. मला राजा म्हणे त्याला मी दुनिया पाहिली, दुनियेतले माणसं पाहिले, पण तुझ्यासारखा महामूर्ख माणूस आतापर्यंत मी पाहिला. ते रडत होतं, गयावया करत होतं. राजा पुन्हा देईल का भेट. तर मी हे दृष्टांत यासाठी सांगितला, बाबासाहेबांनी बुद्ध रूपी भेट आपल्याला अनमोल भेट दिली. बरं दिली की नाही. त्याचा आपल्याला चंदन करता आलं पाहिजे, सोनं करता आलं पाहिजे, कोळसा होण्यापासून आपल्याला वाचवता आलं पाहिजे. त्यासाठी हा जागृतीचा विस्तव जो आहे की नाही बाबासाहेबांनी, तो आपल्याला कायम जळत तेवत ठेवायला सांगितलाय. आणि त्यामुळे तुमची माझी प्रत्येकाची जबाबदारी आहे. फक्त जय भीम पुरते मर्यादित नसलो पाहिजे. जय भीम तर कोणालाही करता येईल. आता निवडणुकीत पाहिलं मी, तुम्ही पाहिलं असेल बाबा, जय भीमचा विटा असणारे लोक हात जोडून वाकून कमरेतून निळी पट्टी गळ्यात घालून नरड खरडून मोठ्याने जय भीम म्हणते का नाही. जय भीम तर कोणालाही म्हणता येते आणि त्याच्यात काय जय भीम म्हणायला लागते. जय भीम कोणालाही म्हणता येते. बाबासाहेबांना पुष्पहार कोणी घालू शकते. बाबासाहेबांना पुतळ्याला वंदन कोणी करू शकते. आता 6 डिसेंबर झाला पहा, मुंगी सारखे लोक रेल्वेला गर्दी, बसला गर्दी, ट्रॅव्हल्सला गर्दी, हॉटेलला गर्दी, सगळीकडे गर्दीच गर्दी. तुडुंब भरली होती मुंबई. विजयादशमीला नागपूर भरते, तुडुंब गर्दी असते. 14 एप्रिलला तर पाहायचं कामच नाही. तुमच्या कोल्हापूरची जयंती, सोलापूरची जयंती तर पाहण्यासारखी असते म्हणतात लोक, नाही का. लय दूर दुरून लोक येतात म्हण पाहण्यासाठी. माझं म्हणणं आहे बा, जयंत्या करा, जयंत्या करू नका असं नाही म्हणणार आपण, पण फक्त जयंत्या करून, जयंतीवर करोडो रुपयांची उधळण करून त्या बाबासाहेबांना समजा बाबासाहेब असते तर लय आनंद झाला असता असं वाटते का तुम्हाला. तर बाबासाहेब बोधिसत्व होते, त्यासाठी त्यांनी एका ठिकाणी कोट पण लिहून ठेवलं, म्हणजे सांगून ठेवलं, माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा मी सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही प्राणपणाने पाळल्या तरच तुमचा उद्धार होईल, अन्यथा माझ्यानंतर तुमचा उद्धार करण्यासाठी कोणी येणार नाही. हे बाबासाहेबांनी निक्षून सांगितलं, आपल्याला सांगून गेले. आणि म्हणून तुमची माझी जबाबदारी आहे, त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. आपण प्रामाणिक राहिलो पाहिजे, नाही तर त्या गरीब लोहारासारखं आपण दिलेल्या धम्माचं कोळसा जर केला तर पुन्हा आपल्या वाट्याला बाबासाहेब येणार नाहीत. म्हणून आपल्या लेकरा बाळांवर सुद्धा संस्कार टाका. केवळ तुम्हीच मायबाप म्हणून विहारात येत असाल, धम्म परिषदेत येत असाल तर तुम्ही कुठेतरी चुकताय. लेकरा बाळांना सुद्धा बुद्ध धम्म शिकवा, कारण आजच्या पिढीला बुद्ध धम्म माहित नाहीये. ती जबाबदारी मायबापाची आहे. मी नेहमी सांगतो, आड्यातच नसेल तर पोहऱ्यात येत नाही. तुमच्याकडे काय गणित आहे माहित नाही मला, पण बऱ्याच ठिकाणी जातो, विहारात जाणारी यजबार लोक, बुद्ध गयेला येणारे यजबार लोक, धम्म परिषदेत येणारे यजबार लोक, कोणता धार्मिक कार्यक्रम असेल तर यजबार लोक. 365 दिवसांमधून फक्त एकच दिवस तरुणांना दिसते आणि ते नाचायला भेटते, म्हणून फक्त जयंतीलाच येतात. आणि त्याच्यात हे गाणं लावते, भीम के लगते जिगर, आधे इधर आधे उधर. आणि मी त्याच्या पुढे जाऊन म्हणालो, परिस्थिती अशी आहे हकीकत वाली, भीम के लगते जिगर, अर्ध्यापेक्षा जास्त उधर ना अर्ध्यापेक्षा कमी इधर. अशी परिस्थिती आहे तुमच्या माहितीसाठी. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी 3 मुले, मुलगी, पत्नी त्यांची मातीमध्ये गेली. 3 मुले, मुलगी, पत्नी मातीमध्ये गेली.
तरी त्या युगंधराने परवा नाही केली. तुम्हा चालाया जाने स्वतःचे पाय दिले त्या भीमरायाला, बा भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले, माझ्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले. असं बाबासाहेबांचा त्याग आहे आणि त्यामुळे हे विस्तृत धम्मदेशना तुम्हाला देण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्हाला फार आनंद झाला जयसिंगपूरला वैशाली बुद्ध विहाराच्या या परिसरामध्ये येऊन आपण आम्हाला बहुमान दिला. निश्चितपणे आपण हा बाबासाहेबांचा बुद्धाचा विचार मनावर घ्याल, स्वतःमध्ये परिवर्तन करून घ्याल, स्वतःच्या परिवारामध्ये परिवर्तन करून घ्याल आणि समाजामध्ये हे परिवर्तन घडविण्यासाठी आपल्या दी ग्रेट हॅपीनेस या YouTube चॅनलला आपण सर्वजण सबस्क्राईब कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना पूर्ण केला. आपल्या सुश्राव्य वाणीने अत्यंत The great happiness. शरणं गच्छामि.